मित्रांनो, तुमच्या एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट आहे का? बँक खातं तुम्ही उघडलेलं आहे का? असतीलच, कारण आपल्या बऱ्याच जणांची आता एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट असतं, बँक खातं असतं. आता या संदर्भातच RBIने काही नवीन गाईडलाईन्स, नवीन नियम आणलेले आहेत आणि हे जे नवीन नियम आणलेले आहेत RBIने, ते आपल्यासाठी माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला हे नियम माहीत नसले, नियमानुसार आपण जर काही गोष्टी केल्या नाही, तर आपले बँक खाते हे बंद केले जाणार आहेत. जे बँका असतील ते आपले बँक खाते जे आहे, बँक अकाउंट आहे, ते बंद करू शकतात. त्याच्यामुळेच RBIने हे जे नवीन नियम गाईडलाईन्स आणलेले आहेत, ज्यांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असतील त्यांच्यासाठी ते माहिती असणं गरजेचं आहे. आता हे जे नवीन नियम आहेत ते आपण काय आहेत हे बघूयात आणि ते का बरं आणले ते पण बघूयात. तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करून म्हणजे नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. तर यातला जो पहिला नियम आहे त्यात RBIने काय सांगितलं, समजा तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं आहे आणि जेव्हा तुम्ही खाते उघडलं किंवा बँक अकाउंट उघडलं तेव्हा KYC करताना जर तुम्ही ते मेन्शन केलेलं नसेल की एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचे खाते आहे, हे KYC मध्ये जर तुम्ही मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला आता ती KYC परत करावी लागू शकते. बँका तुम्हाला कॉल करू शकतात, SMS करू शकतात आणि KYC साठी बोलवून घेऊ शकतात आणि ती KYC करताना तुम्हाला ते सांगावं लागेल की एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचे खाते आहे की नाही आहे. आणि KYC साठी तुम्हाला बँकेत जावं लागेल किंवा मग तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या व्हिडिओवर सुद्धा तुमची KYC होऊ शकते, व्हिडिओ KYC. तर ते अशा पद्धतीने तुम्हाला KYC परत करून घ्यावी लागू शकते. जरी याच्या आधी तुम्ही KYC केलेली असेल, पण त्याच्यामध्ये जर सांगितलं नसेल की एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते आहे, तर तुम्हाला ही KYC परत करावं लागू शकते. बँका तुम्हाला त्यासाठी बोलवून घेते. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे बघा, याच्यामध्ये एक अफवा पसरवली जात आहे की जर तुमचं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला दंड लागणार आहे, पेनॉल्टी लागणार आहे, RBI तुम्हाला दंड लावणार आहे. तर ही अफवाच आहे, त्याच्यावर कुठलाही विश्वास ठेवू नका. कारण असा कुठलाही नियम RBIने सांगितलेला नाही आहे. तुमचं खातं जे आहे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये असू शकतं, फक्त KYC करताना तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल की तुमची एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाती आहेत, एवढंच आहे. आता दुसरा जो नियम RBIने सांगितलेला आहे बघा, तो खूप महत्त्वाचा आहे. आता तुमचं कोणतंही खातं असेल, म्हणजे तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल आणि त्या जर खात्यामध्ये मागच्या 1 वर्षापासून तुमचे कुठलेही व्यवहार झालेले नसतील, म्हणजे समजा तुमच्या खात्यामध्ये इंटरेस्ट जमा झाला बँकेकडून, तुमचं जे सेव्हिंग अकाउंटवर इंटरेस्ट वगैरे जमा होतो, अशा पद्धतीने इंटरेस्ट जमा झाला असेल तर तसं नाही, ते झालं बँकेचं ट्रान्झॅक्शन. पण तुमच्या बाजूने त्या खात्यामध्ये कुठलाच व्यवहार नसेल तर तुमचं खातं हे इनऑपरेटिव्ह, म्हणजेच कुठलंही व्यवहार नसलेलं खातं पकडून तुमचं खातं हे बंद केलं जाऊ शकतं. फक्त बंद करण्याच्या आधी बँका काय करतील, तुम्हाला एकतर मेसेज पाठवतील, ईमेल पाठवतील किंवा कॉल करतील. समजा तुम्हाला नाही कॉन्टॅक्ट होऊ शकला तर तुमचे जे नॉमिनी असतील, नॉमिनीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील आणि समजा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते तुम्हाला विचारतील की तुमचं खातं हे का बरं, त्याच्या खात्यामध्ये मागच्या 1 वर्षापासून कुठलेही व्यवहार का बरं नाही आहेत. तुम्ही जर त्यांना व्यवस्थित कारण देऊ शकलात आणि तुम्हाला त्यांना हे सांगावं लागेल की तुम्हाला अकाउंट चालू ठेवायचं आहे. जर त्यांना बँकेनं जर तुमचं दिलेलं कारण पटलं तर ते काय करतील, अजून 1 वर्ष तुमचं जे अकाउंट आहे चालू ठेवतील, फक्त तुम्हाला व्यवहार त्याच्यामध्ये करावे लागतील. पण समजा तुमच्याशी कॉन्टॅक्ट झालाच नाही तर मग तुमचं खातं हे बंद केलं जाणार आहे. तुमचं खातं इनॅक्टिव्ह केलं जाणार आहे, बंद केलं जाणार आहे. आणि तुमचं जर खातं अकाउंट एकदा जर इनॅक्टिव्ह झालं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल, तुमचं खातं इनॅक्टिव्ह केलेलं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं नाही हे चुकून जाईल आणि तुम्हाला जर वाटलं की आता परत तुम्हाला ॲक्टिव्ह करायचं आहे तर तुम्हाला जाऊन बँकेशी भेटून तुम्हाला KYC करावी लागेल परत त्याची आणि परत तुम्हाला ते खातं ॲक्टिव्ह करून घ्यावे लागेल. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचं जर खातं असेल, अकाउंट असेल आणि ते जर मागच्या 1 वर्षापासून इनॅक्टिव्ह असेल तर मग तुम्हाला तुमचं जे खातं आहे ते बंद केलं जाणार आहे, बँकांकडून ते बंद केलं जाणार आहे. RBIने तसे डायरेक्शन, तसे निर्देश सगळ्या बँकांना दिलेले आहेत. आता RBIने जे नवीन गाईडलाईन्स आणलेले आहेत की खातं एक वर्षापासून इनॅक्टिव्ह असेल, इनऑपरेटिव्ह असेल तर बंद करण्याचं, त्याचं व्यवहार नसतील तर ते बंद करून टाकण्याचं, हे का बरं आणलेलं आहे? बघा मित्रांनो, तुमचं जर खातं इनॅक्टिव्ह असेल, त्याचा वापरच नसेल तर काय होतं आहे ना, तुमचं जो अकाउंट आहे, बँक खातं आहे, ज्याचा वापर होत नाही, त्याचा वापर गैरप्रकारासाठी केला जात आहे. म्हणजे जसे ऑनलाईन फ्रॉड असतात बघा, तर हे लोक काय करतात, जेव्हा ऑनलाईन फ्रॉड करतात तर त्यांनी जो पैसा मिळवलेला असतो तो पैसा टाकण्यासाठी अशाच खात्यांचा वापर करतात ज्यांचा कुठेही वापर केला जात नाही आहे. मागच्या समजा वर्षभरापासून 2 वर्षापासून असे खाते वापरात नाही आहेत, बंद पडलेले आहेत, अशा खात्यांचा वापर हे लोक जे म्हणजे ऑनलाईन फ्रॉडमधून जो पैसा कमवला जातो तो टाकण्यासाठी करतात. किंवा मनी लॉन्ड्रिंग असतं बघा, गैरमार्गाने पैसे कमवणं किंवा पैशाचा अपव्यवहार करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे पैसे असतात ते सुद्धा अशा खात्यांमध्ये टाकले जातात जे मागच्या काही काळापासून इनॅक्टिव्ह आहेत, इनऑपरेटिव्ह आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी, हे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठीच RBIने हे नवीन गाईडलाईन्स आणलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हे नवीन गाईडलाईन्स फॉलो करावं लागतील, पाळावे लागतील. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.
चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा.